जय भीम, नमो बुद्धाय. अ, आज आपला विषय आहे की आपली मुलं विद्यार्थी जेव्हा 10वी 12वी पास होतात, खास करून 12वी सायन्स पास होतात, तेव्हा त्यांना पुढे इंजिनिअरिंग असेल किंवा मेडिकल असेल याच्यामध्ये समजा प्रवेश घ्यायचा असेल तर कुठल्या कागदपत्रांची गरज लागते हे आपण आज अतिशय कमीत कमी वेळेमध्ये पण जास्तीत जास्त माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थी आपले मुलं जेव्हा मुलगा असो मुलगी असो जेव्हा 10वी पास होतात तेव्हा अशा प्रकारचं लिव्हिंग सर्टिफिकेट शाळा सोडल्याचा दाखला दिला जातो. त्यावरती आपली जात काय आहे ते व्यवस्थित नमूद केलेलं आहे शाळेकडनं ते व्यवस्थित बघून घ्यावं आणि ती जात कुठल्या कॅटेगरीमध्ये येते कुठल्या ह्याच्यामध्ये येते ते ते देखील बघून घ्यावं. जर यामध्ये काही चूक असल्यास काही कमी असल्यास आपण ते दुरुस्त करून घ्यावं वेळीच. हे 10वीच्या रिझल्टच्या नंतर ताबडतोब आपल्याला करायचंय कारण 10वीच्या मार्कशीट बरोबर त्या लिव्हिंग सर्टिफिकेट दिलं जातं शाळा सोडल्याचा दाखला दिला जातो तर त्याच वेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टी तपासून पाहिजे असतात. मुलांचा जातीचा दाखला हा आपण 10वीच्या रिझल्टच्या अगोदर देखील काढू शकतो. तसं काही नाही की आपण 10वीचा रिझल्ट लागण्याची वाट बघितली पाहिजे. मुलं जेव्हा 5वी मध्ये सुद्धा असतात तेव्हा सुद्धा आपण जातीचा दाखला काढू शकतो. जातीचा दाखला ज्याला आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणतो. तर हे कास्ट सर्टिफिकेट काढताना मी आपल्याला कास्ट सर्टिफिकेट देखील दाखवतो की कास्ट सर्टिफिकेट जातीचा दाखला ज्याला म्हणतात तर तो जातीचा दाखला जो आहे तो आता विद्यार्थ्याच्या आपल्या जन्मगावी वर्ग केलेला आहे. तर आता आपण मी थोडस याला पुढे घेऊन दाखवतो. तर आपण जर हा जातीचा दाखला बघितला तर हा जातीचा दाखला कुठे काढलेला आहे तर सब डिव्हिजनल ऑफिसर ज्याला आपण जिल्हाधिकारी कार्यालय म्हणतो त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सब डिव्हिजनल ऑफिसर असतात आणि हे जातीचे दाखले देतात. मग ते SC असो ST असो NT DT OBC असो त्या पद्धतीने हे जातीचे दाखले त्या भागामध्ये दिले जातात. ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी अर्ज करावा लागतो. आता आपलं जे जन्मगाव असेल कोणाचं जन्मगाव सिंधुदुर्गमध्ये असेल कोणाचं साताऱ्यामध्ये असेल कोणाचं नागपूर असेल पण तिथे कास्ट सर्टिफिकेट जातीचा दाखला देणारी ऑथॉरिटी जी असते जे अधिकारी जे असतात ते सब डिव्हिजनल ऑफिसरच असतात जिल्हाधिकारी कार्यालयामधलेच असतात आणि त्यांच्याकडे आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो. पण आपण जेव्हा ऑनलाईन अर्ज करतो त्यावेळेला त्यासाठी लागणाऱ्या काय काय कागदपत्र आहेत त्याची पूर्तता कशी करायची तर या जातीच्या दाखल्यावरती सुरुवातीला वरती बघा दिलेलं आहे डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड म्हणजे ही जी कागदपत्र आहेत ही आपण जमा केली ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपामध्ये आणि ती त्यांनी तपासून पाहिली डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड म्हणजे ती तपासून पाहिली आणि ती तपासून पाहिल्यानंतर त्याची खात्री झाल्यानंतरच की बाबा ही डॉक्युमेंट सगळे जेन्युइन आहेत ओरिजिनल आहेत ही सगळे कागदपत्र खरी आहेत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची खोटी माहिती दिलेली नाही खोटी कागदपत्र ज्याला आपण म्हणतो बोगस कागदपत्र अशी दिलेली नाहीत आणि एक याची लिस्ट आहे ती साधारणतः एक 10-12 कागदपत्र आहेत ती कागदपत्र आपण ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपामध्ये जमा केल्यानंतर काही दिवसातच आपल्याला जातीचा दाखला मिळतो. साधारणतः आपण कागदपत्र ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपामध्ये जमा केल्यानंतर 1 महिन्याभरामध्ये आपल्याला जातीचा दाखला मिळतो. पण आपल्या मुलाचा जर जातीचा दाखला मुलाचा मुलीचा जातीचा दाखला जर काढायचा असेल तर त्या मुलाच्या मुलीच्या वडिलांचा जातीचा दाखला असणं आवश्यक आहे. विद्यार्थ्याच्या वडिलांच्या जातीच्या दाखल्यावरच विद्यार्थ्याचा जातीचा दाखला बनवला जातो तो शासनातर्फे दिला जातो. आता याच्यामध्ये काय काय प्रकारचे कागदपत्र लागतात तर डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड आपल्याला स्क्रीनवरती कदाचित व्यवस्थित दिसलं नसेल तर याच्यामध्ये प्रामुख्याने 6 कागदपत्र जी आहेत ती मी आपल्याला वाचून दाखवतो. सगळ्यात पहिल्यांदा जे कागदपत्र आहे ते स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट विद्यार्थी जेव्हा 10वी पास होतात किंवा 12वी पास होतात तेव्हा त्या शाळेकडनं किंवा त्या कॉलेजकडनं शाळा सोडल्याचा किंवा कॉलेज सोडल्याचा दाखला दिला जातो. तर हे सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं कागदपत्र आहे आणि त्याच्यावरतीच त्या विद्यार्थ्याची जात जर बौद्ध असेल तर बौद्ध लिहिलेलं असतं मग त्याची कॅटेगरी असेल SC लिहिलेली असते शेड्यूल कास्ट लिहिलेली असते त्यामुळे हे डॉक्युमेंट नंबर 1 आहे. आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्याच्या क्रमांक 2 विद्यार्थ्याच्या वडिलांचं जातीचा दाखला सुद्धा त्या गरजेचं असतं आणि समाजाचा एक जातीचा दाखला असतो. विद्यार्थी समजा
एखाद्या समाजाचा असेल तर त्या त्या समाजाचे संघटना असतात जन्मगावी किंवा शहरामध्ये देखील. तर त्याच्यामधनं सुद्धा जातीचा दाखला दिला जातो आणि त्याला म्हणतात समाजाचा दाखला. त्याला म्हणतात समाजाचा दाखला. प्लीज नोट डाऊन, कारण ह्याच्यामध्ये आपली गल्लत होऊ शकते. बाबा जातीय दाखला हा दोन वेळा का शब्द येतोय, तर एक असतो समाजाचा दाखला, तुम्ही ज्या समाजातले आहात तर त्या समाजाच्या संघटना असतात, तर त्या संघटना आपल्याला समाजाचा दाखला देतात. आणि रेशन कार्ड क्रमांक 3 डॉक्युमेंट आहे रेशन कार्ड. आता रेशन कार्डावरती वडील, आई आणि मुलं यांची नावाची नोंद असते, त्यांची जन्मतारीख, त्यांचं वय त्याच्यामध्ये नोंद दिलेलं असतं. तर रेशन कार्डाचा दाखला असतो. किंवा असेसमेंट जे असतं घराचं, त्याची आपल्याला त्या कागदपत्राची आपल्याला जोडणी करावी लागते. आणि नंतर अ, जसं मी मगाशी म्हणालो की ऍफिडेव्हिट आपल्याला करावं लागतं. तर याच्यामध्ये ऍफिडेव्हिट काय करावं लागतं, बाबा ही जी काही मी माहिती पुरवतो आहे विद्यार्थ्याच्या जातीच्या दाखल्यासाठी, मुलाच्या किंवा मुलीच्या जाती दाखल्यासाठी, ही तंतोतंत खरी आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारची तफावत नाही. तर अशा प्रकारचं आपल्याला एक प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं. हे झालं क्रमांक 5. आणि याच्यामध्ये स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे विद्यार्थ्याचं देखील जोडावं लागतं आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे विद्यार्थ्याच्या वडिलांचं सुद्धा जोडावं लागतं. म्हणजे दोन लिव्हिंग सर्टिफिकेट असतात. शाळा सोडल्याचे दाखले असतात दोन. एक विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला 10वी अथवा 12वी, आणि वडिलांचा, त्या मुलीच्या वडिलांचा शाळा किंवा कॉलेज सोडल्याचा दाखला. त्याच्यावरती देखील माहिती दिलेली असते. आता याच्यामध्ये आपल्याला मी एक डॉक्युमेंट दाखवू इच्छितो त्याचबरोबर. मगाशी मी दाखवलं. तर जुन्या जुन्या काळामध्ये एक बर्थ सर्टिफिकेट देखील दिलं जात असे. आताही ते स्थानिक स्वराज्य संस्था जसं मुंबई किंवा ठाणे या भागामध्ये महानगरपालिका म्हणतात, किंवा ग्रामीण ठिकाणी नगर परिषद किंवा जिल्हा परिषद अशी म्हणतात, त्या ठिकाणी जन्माचा दाखला देखील मिळतो. आता हा जन्माचा दाखला देखील आपण तयार ठेवायचा आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये त्या विचारला जातो. त्याच्यानंतर समाजाचा दाखला जो मगाशी मी म्हणत होतो, तर हे बघा, मी आपल्याला हे अजून थोडंसं जवळ घेऊन जातो. बौद्ध असल्याचा दाखला हा समाजातर्फे दिला जातो. त्या जातीच्या सामाजिक संघटना असतात, त्या अशा प्रकारचे दाखले देतात. तर हा दाखला देखील लागतो जेव्हा जातीचा दाखला सरकारकडनं आपल्याला मिळवायचा असतो, तेव्हा तेव्हा हा आपल्याला बौद्ध असल्याचा दाखला दिला जातो. आता माझ्या बाबतीमध्ये माझ्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला देखील मी जमा केला होता आणि त्याच्यानंतर मला माझा जातीचा दाखला मिळाला. त्याप्रमाणे रेशन कार्डाची तर काही आपल्याला माहिती देण्याची गरज नाहीये. रेशन कार्डाचा दाखला जो आहे तो आपण सहजपणे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे हे माझ्या वडिलांच्या शाळा कॉलेज सोडल्याचा दाखला आहे. हा देखील मी जमा केला होता मी जेव्हा माझा जातीचा दाखला काढला तेव्हा. तर त्याचा फॉर्मॅट हा साधारणतः गेले 50-60 वर्ष तसंच आहे. विद्यार्थ्याचं पूर्ण नाव असतं, गाव असतं, पत्ता असतो, लोकल आणि ग्रामीण पत्ता असतो, आणि जात त्याच्यामध्ये मेन्शन केलेली असते. आणि ती जात कुठल्या ह्याच्यामध्ये येते, कॅटेगरीमध्ये येते, ते मेन्शन केलेलं असतं. आणि हे सगळं ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपामध्ये आपण जमा केल्यानंतर साधारणतः महिन्याभरामध्ये आपल्याला जातीचा दाखला मिळतो. आता हा विद्यार्थ्यासाठी, आपल्या मुलीसाठी आपण 10वी पास झाल्यानंतर देखील काढू शकता, कारण तो महिन्याभरात मिळून जातो. त्याच्यामध्ये काही विशेष असं काही नाहीये. त्याचबरोबर अ, विद्यार्थी जेव्हा 10वी पास होतात तेव्हा अजून एक त्याच्यामध्ये एक डॉक्युमेंट बनवलं जातं. ते एक आहे सर्टिफिकेट ऑफ नॅशनॅलिटी, ज्याला आपण डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणतो. राष्ट्रीयत्वाचा किंवा अधिवास प्रमाणपत्र. तर ह्याची जी कालमर्यादा आहे, हे सर्टिफिकेट मिळाल्यानंतर, हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर याची कालमर्यादा अवघी 10 वर्ष असते. म्हणजे 90 साली जर काढलं असेल तर तुम्हाला 2000 साली पुन्हा हे नव्याने काढावं लागेल, कारण ह्या प्रमाणपत्राची कालमर्यादा फक्त 10 वर्ष आहे. मग मी नवीन हे बघा, हे जुनं आणि हे नवीन नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. तर हे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट पुन्हा नव्याने काढलेलं आहे. त्याचं ऑनलाईन ऍप्लिकेशन करावं लागतं आणि
त्याद्वारे आपल्याला हे ऑनलाईन स्वरूपामध्ये हे डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट करून, कारण हे कम्प्युटर जनरेटेड प्रिंटआउट असल्यामुळे याच्यावरती सिग्नेचरची आवश्यकता नाही, हे आपल्याला माहितीच आहे. तर आता हे जे अधिवास प्रमाणपत्र आहे, तर या अधिवास प्रमाणपत्रासाठी आपल्याला कुठल्या गोष्टींची गरज लागते? तर आपण त्याच्यामध्ये याच्यामध्ये जे पर्टिक्युलर्स ऑफ प्रूफ आहे, जर आपण बघितलं तर मी इथे दाखवतो. साधारणतः एक 8 कागदपत्रांची आपण पूर्तता करावी लागते. त्याच्यामध्ये क्रमांक 1 आहे पॅन कार्ड. तर विद्यार्थ्याचं पॅन कार्ड हे मुला-मुलीचं पॅन कार्ड हे जन्म झाल्यानंतर ताबडतोब आपण पॅन कार्ड काढू शकतो. जसं जन्माचा दाखला, बर्थ सर्टिफिकेट स्थानिक स्वराज्य संस्था देतात ताबडतोब जन्मल्यानंतर, तसं आपण पॅन कार्ड देखील मूल अतिशय लहान असताना देखील आपण पॅन कार्ड काढू शकतो. त्याच्यासाठी आपलं मूल, मुलगा की मुलगी 18 वर्षाचे होण्याची वाट बघायची काही गरज नाही. पॅन कार्ड आपण त्या कधीही काढू शकतो. फक्त त्या पॅन कार्ड वरती मूल जर 18 वर्षापेक्षा वय जर कमी असेल तर त्याचा फोटो नसतो, बस एवढंच. आणि 18 वर्षानंतर जर पॅन कार्ड काढलं तर त्याच्यामध्ये त्याचा फोटो येतो. आधार कार्डाचं असं आहे की आधार कार्ड देखील मूल जन्माल्यानंतर आपण ताबडतोब काढू शकतो, पण आधार कार्डावरती पॅन कार्ड सारखा फोटो नसतो असं नाहीये. आधार कार्डवरती फोटो असतोच, पण वयाच्या 18 वर्षानंतर आधार कार्ड हे नव्याने काढावंच लागतं प्रत्येक मुलासाठी. त्यामुळे मुलाचं वय 18 वर्ष झालं की आपल्याला आधार कार्ड हे नव्याने काढावंच लागतं. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जे अधिवास प्रमाणपत्र, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, त्याच्यासाठी कुठली कागदपत्र लागतात? तर क्रमांक 1 आहे, तर ज्याचं आपल्याला अधिवास प्रमाणपत्र काढायचं तर त्याचं पॅन कार्ड पाहिजे. ठीक आहे, क्रमांक 1 डॉक्युमेंट पॅन कार्ड. दुसरं आहे तर आधार कार्ड, आधार कार्ड देखील पाहिजे. क्रमांक 3 आहे रेशन कार्ड. क्रमांक 4 आहे शाळा सोडल्याचा दाखला, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट. क्रमांक 4 रेसिडेन्स प्रूफ बाय तलाठी, रेसिडेन्स प्रूफ बाय तलाठी. आता हे ग्रामीण ठिकाणी तर तलाठी असतातच. आता शहराच्या ठिकाणी रेसिडेन्स प्रूफ बाय तलाठीच्या ऐवजी आपल्याकडे जे अ, मालमत्ता पत्रक जे असतं, जे स्थानिक स्वराज्य संस्था देतात, तर ते देखील चालतं, कारण तो तुमचा रेसिडेन्सचा प्रूफ होतो. आता याच्यामध्ये दरवर्षी अ, शहरामध्ये राहणारे लोक प्रॉपर्टी टॅक्स भरतात स्थानिक स्वराज्य संस्थेकडे, महानगरपालिकेकडे. तर त्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे आपण जो प्रॉपर्टी टॅक्स भरतो, तर त्याच्यावरती आपला प्लॉट नंबर, बिल्डिंगचा क्रमांक, जे काही शासकीय स्वरूपामध्ये जी काही त्या आपण जिथे राहतो त्याची माहिती असते, ती त्या प्रॉपर्टी कार्ड वरती असते. ते प्रॉपर्टी कार्ड हा आपला रेसिडेन्स प्रूफ असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर रेसिडेन्स प्रूफ बाय ग्रामसेवक. आता दुसऱ्या प्रकारचं कागदपत्र देखील आपल्या याच्यामध्ये असतं की इलेक्ट्रिसिटी बिल असेल, गॅसचं बिल असेल, महानगर गॅसचं बिल असेल, तर त्याच्यावरती देखील आपला पूर्ण पत्ता असतो, नाव असतो. तर तेही देखील चालू शकतं. आणि त्याच्यानंतर शेवटचं म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन. सेल्फ डिक्लेरेशन म्हणजेच अफिडेव्हिट किंवा ज्याला आपण प्रतिज्ञापत्र म्हणतो. या प्रतिज्ञापत्रामध्ये आपण असं म्हणतो की ही मी जी दिलेली माहिती आहे आणि ही जी काही कागदपत्र जोडतो आहे, ती संपूर्णपणे खरी आहेत, मूळ कागदपत्र आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती नाही. आणि अशा प्रकारे आपण ही ही जी ऑनलाईन स्वरूपामध्ये डॉक्युमेंट्स आपण जमा करतो. त्याच्या वेबसाईट आहेत आणि या वेबसाईट आपल्याला गुगलवरती सहज मिळतात. ठीक आहे. आणि मी देखील आपल्याला ह्या वेबसाईट आहे त्याची माहिती आपल्याला देतोच आहे. आणि ह्याच्यावरती पण आपण बघू शकता की अशा प्रकारे आपल्याला साधारणतः 15 दिवसामध्ये मिळतं, जास्तीत जास्त 30 दिवसामध्ये मिळतं. आपले जे डॉक्युमेंट जर व्यवस्थित असतील, ऑनलाईन स्वरूपामध्ये जमा केलेले असतील व्यवस्थित, आणि त्याची काही मिनिमम फी असते ती आपण भरायची असते. मला वाटतं एक 100-200 रुपये काहीतरी फी असेल याची. तर हे आपण जमा करायची फी, आणि आपल्याला 15 दिवस ते जास्तीत जास्त 30 दिवसामध्ये अशा प्रकारचं ऑनलाईन स्वरूपामध्ये डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा नॅशनॅलिटी सर्टिफिकेट किंवा अधिवास प्रमाणपत्र हे मिळून जातं. आणि ते आपण डाउनलोड करायचं, त्याचं प्रिंट आउट काढायचं आणि ते आपण ओरिजिनल म्हणून वापरू शकतो. हे अशाच प्रकारे मिळवलेलं सर्टिफिकेट आहे डोमिसाईल सर्टिफिकेट. आता डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा अधिवास प्रमाणपत्राची आवश्यकता कुठे लागते? आता डोमिसाईल सर्टिफिकेट खास करून 12वी सायन्स झालेले जे विद्यार्थी असतात, तर ते जेव्हा मेडिकलला पुढे प्रवेश घेण्याचा प्रयत्न करतात किंवा इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना आवर्जून, कंपल्सरी म्हणा, आवर्जून म्हणजेच कंपल्सरी, त्यांना हे डोमिसाईल सर्टिफिकेट विचारलं जातं, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट विचारलं जातं, अधिवास प्रमाणपत्र विचारलं जातं. आता हे अधिवास प्रमाणपत्र कोणाला मिळतं? महाराष्ट्र राज्यामध्ये ज्याचा अधिवास 15 वर्ष आहे, त्यांना हे अधिवास प्रमाणपत्र
दिलं जातं. आता साधारणतः आपली मुलं जेव्हा 12वी मध्ये असतात तेव्हा ती 17 वर्षाची असतात. त्यामुळे तुम्हाला मुलं 10वी पास झाल्यानंतरच तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट काढता येतं. कारण तोपर्यंत त्यांनी वयाची 15 वर्ष पूर्ण केलेली असतात. त्यामुळे डोमिसाईल सर्टिफिकेट कधी काढावं? तर 10वी झाल्यानंतर मुलाचं वय जेव्हा 15 वर्ष पूर्ण असतं तेव्हा तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेट काढू शकता. त्याला काहीही नाही. 10वीच्या अगोदर मुलांचं वय जर 15 वर्षापेक्षा कमी असेल तर डोमिसाईल सर्टिफिकेट मिळणार नाही. कारण अधिवाससाठी एक मूळ अट अशी आहे की त्या मुलाचं वय मुलीचं वय 15 वर्ष पूर्ण असावं. त्या राज्यामध्ये 15 वर्षाचा अधिवास असावा. आता त्या राज्यामध्ये 15 वर्षाचा अधिवास म्हणजे ते मूल 15 वर्ष पूर्ण झालेलंच पाहिजे त्या राज्यामध्ये. म्हणजे जन्मापासून ते वयाची 15 वर्ष पूर्ण होईपर्यंत मुलगा मुलगी त्या राज्यामध्ये राहत असले पाहिजे. तरच त्यांना अधिवास प्रमाणपत्र मिळतं. ठीक आहे. आता आपण जातीचा दाखला याच्याबद्दल मी माहिती दिली. अधिवास प्रमाणपत्राबद्दल माहिती दिली. आता जातीच्या दाखल्यानंतर तो जातीचा दाखला खरा आहे त्याला म्हणतात सर्टिफिकेट ऑफ व्हॅलिडिटी किंवा व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. जात पडताळणी, मराठीमध्ये याला शब्दशः अर्थ आहे जात पडताळणी. आता जात पडताळणी ही जातीचा दाखला मिळवल्यानंतरच करता येते. जर तुमच्या हातामध्ये जातीचा दाखला असेल तर तुम्हाला तो जातीचा दाखला खरा आहे की नाही हे पडताळणी करण्यासाठी ही जात पडताळणी आहे. तर मी जातीचा दाखला काढला आणि त्याच्यानंतर मग जात पडताळणी केली. आता जात पडताळणी जेव्हा केली जाते तेव्हा ती दोन कारणासाठी केली जाते. एकतर विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये, आता हे माझ्या मुलाचं जात पडताळणी आहे, आता हल्लीच काढलेले, त्याच्यामध्ये इथे दिसेल तुम्हाला एज्युकेशन पर्पज किंवा नुसतं एज्युकेशन म्हणून लिहिलेलं आहे. समजा एखादी व्यक्ती नोकरीला असेल आणि नोकरीच्या ठिकाणी त्यांना जात पडताळणी विचारली तर या एज्युकेशनच्या जागी काय येईल? एम्प्लॉयमेंट. ठीक आहे. तर सर्वात पहिल्यांदा मी माझ्या जात पडताळणी सर्टिफिकेट बद्दल बोलतो कारण हे 2015 साली काढलेले 10 वर्षापूर्वी. त्यावेळेला ऑफलाईन स्वरूपामध्ये काढलेले, ऑनलाईन हा प्रकार नव्हता त्यावेळेला. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, माझं गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असल्यामुळे त्यावेळेला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी एकच ठिकाण होतं. समाज कल्याण विभागाचं कार्यालय होतं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, शहराच्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी सगळी कागदपत्र जी काही लागतील ती सगळी जमा केली ऑफलाईन स्वरूपामध्ये, प्रत्यक्ष त्या ऑफिसमध्ये जाऊन जमा केली आणि त्याच्यानंतर महिनाभरामध्ये मला हे जात पडताळणीचं सर्टिफिकेट मिळालं ऑफलाईन स्वरूपामध्येच. तिकडेच जाऊन मला ते 1 महिन्यानंतर त्यांनी बोलवलं आणि मग हे जात पडताळणी सर्टिफिकेट दिलेलं आहे. पण माझ्या मुलाच्या बाबतीमध्ये म्हणजे आता हल्ली हे 2024 मध्ये काढलेलं आहे. 30 सप्टेंबर 2024 मध्ये मी स्वतः तिकडे जाऊन डॉक्युमेंट जमा केले ऑफलाईन स्वरूपामध्ये. पण त्यापूर्वी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच ऑनलाईन स्वरूपामध्ये हे डॉक्युमेंट्स मी जमा केले होते आणि जे काही डॉक्युमेंट्स ऑनलाईन स्वरूपामध्ये मी जमा केले होते तेच डॉक्युमेंट ऑफलाईन स्वरूपामध्ये मी 1 महिन्याच्या कालावधीमध्ये, त्यांची अट आहे की 1 महिन्याच्या 15 दिवस ते 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही हे डॉक्युमेंट्स त्या जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी जाऊन जमा करायचे. आता सिंधुदुर्ग माझं हे जन्मगाव असल्यामुळे सिंधुदुर्ग ओरोस या ठिकाणी मला जावं लागलं आणि तिथे तुम्हाला इथे दिसेल की डिस्ट्रिक्ट कास्ट सर्टिफिकेट स्क्रुटिनी कमिटी, डिस्ट्रिक्ट कास्ट सर्टिफिकेट स्क्रुटिनी कमिटी यांनी ते स्क्रुटिनी केलं, त्याची तपासणी केली. स्क्रुटिनी म्हणजे तपासणी. आणि त्या समितीने त्या समितीची महिन्यातनं 2दा बैठक होते आणि त्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या जातीच्या दाखल्यांची पडताळणी केली जाते आणि जातीच्या दाखल्या बरोबर जी काही कागदपत्र जोडलेली असतात तेव्हा हा जाती दाखला खरा आहे, खोटा नाही, सगळी काही कागदपत्र आहेत ती सगळी जेन्युइन आहेत आणि त्याच्यावरती मग ती समिती निर्णय घेते आणि अशा प्रकारचं जात पडताळणी सर्टिफिकेट मग दिलं जातं. आता ह्याच्यामध्ये सुद्धा एक साधारणतः एक 10-12 वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्र लागतात. तर मी आपल्याला त्याची माहिती देतो. सगळ्यात पहिलं कागदपत्र लागतं म्हणजे की मुलगा किंवा मुलगी ज्या प्रायमरी शाळेमध्ये म्हणजे 1ली ते 4थी शिकत आहेत तर ती 1ली मध्ये किती साली ऍडमिशन झालं आणि 4थी मध्ये किती साली पार झाले 4थी. तर हे 1ली ते 4थीचा जो प्रवास असतो तो एका सर्टिफिकेट वरती त्या शाळेमधनं दिला जातो. प्रत्येक शाळेमध्ये आपल्याला हा दाखला दिला जातो. तर 1ली ते 4थी या शिक्षणाचा दाखला जो असतो त्या आपल्याला शाळेमधनं
घ्यायचा असतो. आणि त्याच्यानंतर मग दुसरं डॉक्युमेंट म्हणजे की 5वी ते 10वी हा जो पुढचा टप्पा आहे शालेय शिक्षणाचा, तो पार केलेला असतो विद्यार्थ्याने. तर 10वी विद्यार्थी जेव्हा पास होतात तेव्हा त्यांना मार्कशीट पण दिलं जातं 10वीच्या परीक्षेचं, आणि लिव्हिंग सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला देखील दिला जातो. मग तो शाळा सोडल्याचा दाखला देखील आपल्याला तिथे जमा करावा लागतो. क्रमांक 2, एक प्रायमरी शिक्षणाचा दाखला म्हणजे 1ली ते 4थीच्या शिक्षणाचा दाखला त्या शाळेचा, आणि दुसरं म्हणजे 5वी ते 10वी या शिक्षणाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला त्याच्याबरोबर असतोच. त्याच्यानंतर मग विद्यार्थ्याने समजा 11वी मध्ये प्रवेश घेतला असेल, विद्यार्थी 12वी मध्ये असेल, आता माझ्या मुलाच्या बाबतीमध्ये तो आता 12वी मध्ये आहे, त्यामुळे मला त्याचं 11वीचं मार्कशीट देखील जमा करावं लागलं, आणि 11वी मध्ये ऍडमिशन घेतल्याचं देखील पुरावा त्यांना द्यावा लागला. आता 11वी मध्ये ऍडमिशन घेतल्याचा पुरावा काय असतो? तर 11वी मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर आपण जी काही फी भरतो त्या कॉलेजमध्ये, तर त्याची फी रिसिप्ट असते. त्याच्याबरोबर कॉलेजमधनं आयडेंटिटी कार्ड दिलं जातं. तर त्या आयडेंटिटी कार्डचा आपल्याला तो फोटो तिथे जमा करावा लागतो. अशा बऱ्याच डॉक्युमेंट्स आहेत, ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा आयडेंटिटी कार्डचा फोटो मोठा केलेला आहे. तर त्या आयडेंटिटी कार्डचा फोटो देखील लागतो. 11वीला ऍडमिशन घेतल्याची फी रिसिप्ट देखील विचारली जाते, आणि त्याच्यानंतर 12वीचं ऍडमिशन घेतलं असेल तर 12वीच्या ऍडमिशनची देखील फी रिसिप्ट आणि त्याचं आयडेंटिटी कार्ड दाखवावं लागतं. आणि त्याच्यानंतर एक त्याच्यामध्ये कागदपत्र आहे जे आपल्याला 2-3 ठिकाणी लागतं आजकाल. अ, मी जसं मगाशी म्हणालो की अधिवास प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र, त्या दोन्ही ठिकाणी आपल्याला आपल्या विभागातील आमदार किंवा खासदार ओळखतात अशा प्रकारचं पत्र त्यांच्याकडनं मिळवावं लागतं. तर आहे थोडंसं आपल्या मी स्क्रीनच्या जवळ घेतो. आता हे जे प्रमाणपत्र आहेत हे स्थानिक आमदारांकडनं मिळवलेलं आहे. माझ्यासाठी देखील आणि माझ्या मुलासाठी देखील हे त्यांच्याकडनं मिळवलेलं आहे. याच्यासाठी कुठलाही आकार घेतला जात नाही, कुठलेही पैसे घेतले जात नाही. जर आपण बघू शकता तर त्याच्यावरती फोटो आहे, स्टॅम्प आहे, सिग्नेचर आहे. म्हणजे की पूर्वीच्या जर कंपॅरिझन केलं आपण, तर आजकालच्या काळामध्ये बघा किती डॉक्युमेंट, पारदर्शकता किती आहे बघा. त्यामुळे आपल्याला जातीचा दाखला असेल किंवा अधिवास प्रमाणपत्र असेल किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र असेल, हे मिळण्यासाठी अतिशय सोपं काम होऊन जाते. कुठल्याही प्रकारची अँबिग्युटी नाही, कुठल्या प्रकारचा खोटेपणा नाही. आपण जी माहिती दिलेली आहे ती तंतोतंत बरोबर आहे, कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये चूक नाही. आता त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याचं, त्या मुलाचं मुलीचं आधार कार्ड देखील द्यावं लागतं, वडिलांचं देखील आधार कार्ड जमा करावं लागतं, वडिलांचा जातीचा दाखला जमा करावा लागतो, वडिलांचा जात पडताळणी दाखला जमा करावा लागतो. आता समजा काही कारणास्तव त्या विद्यार्थ्याच्या वडिलांचा जात पडताळणी दाखला नसेल हातामध्ये, किंवा त्यांनी ऍप्लिकेशन केलं असेल, तर वडिलांचा जातीचा दाखला आणि जात पडताळणी दाखला पाहूनच मग त्या विद्यार्थ्याची जात पडताळणी केली जाते. आता समजा चुलत्यांची, त्या विद्यार्थ्याच्या चुलत्यांची, काकांची जर जात पडताळणी झालेली असेल, तर तो देखील दाखला आपल्याला जमा करावा लागतो. तर त्याच्यामुळे सुद्धा त्या विद्यार्थ्याला जात पडताळणी मिळण्यासाठी अतिशय सुलभ होऊन जातं. आता ह्याच्यामध्ये एक अजून अतिशय महत्वाची डॉक्युमेंट आहे, ती म्हणजे वंशावळ. आता वंशावळ हा काय प्रकार आहे? तर विद्यार्थी, मुलगा असो मुलगी असो, त्या विद्यार्थ्याचे वडील, ठीक आहे, आणि त्या वडिलांचे वडील, अशा कमीत कमी 3 पिढ्यांची माहिती आपल्याला द्यावी लागते प्रतिज्ञापत्रावरती. प्रतिज्ञापत्रावरती काय येतं? आजोबा, त्यांचं पूर्ण नाव, त्यांचं जन्मगाव, त्याच्यानंतर वडील, वडिलांचं पूर्ण नाव, त्यांचं जन्मगाव, आणि त्याच्यानंतर विद्यार्थी, पूर्ण नाव आणि जन्मगाव. तर ह्याला म्हणतात वंशावळ. त्याच्यासाठी एक अट आहे शासनाची, की कमीत कमी 3 पिढ्यांची माहिती त्या वंशावळीमध्ये दिसली पाहिजे. आता हे आपण प्रतिज्ञापत्राद्वारे आपण ते करू शकतो, आणि ते तुम्हाला जमा करावं लागतं ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपामध्ये. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची माहिती अशी येते, की त्या प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्याला अजून एक प्रतिज्ञापत्र जोडावं लागतं, की ही सर्व काही कागदपत्र मी जी काही जमा करत आहे, 10-12 कागदपत्र मी जी काही जमा करत आहेत, माझी, माझ्या मुलाची, आणि त्याची जात पडताळणी व्हावी, तर ही संपूर्ण माहिती जी आहे ती तंतोतंत अचूक आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारची तफावत नाही, हे मी या प्रतिज्ञाद्वारे सत्यप्रत करू इच्छितो.
तर ह्या प्रकारचं देखील आपल्याला एक प्रतिज्ञापत्र जमा करावं लागतं. आणि त्यानंतर मग ऑनलाईन स्वरूपामध्ये आपण त्याची फी भरायची असते आणि ती काही जी आपण फी भरतो तर त्याची आपल्याला ऑनलाईन स्वरूपामध्ये पावती मिळते. आणि ही ऑनलाईन स्वरूपामधली पावती जी असते ती मिळाल्यानंतर आपल्याला साधारणतः 15 दिवसात मध्ये किंवा जास्तीत जास्त 1 महिन्यामध्ये प्रत्यक्ष त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्याचं जिल्हाधिकारी कार्यालयासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन देखील असतं. आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनामध्ये जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचं कार्यालय असतं. आणि तिथे जाऊन आपल्याला जी ऑनलाईन स्वरूपामध्ये आपण कागदपत्र जमा केली आहेत आणि जी काही फी भरली आहे तर ते सगळं काही तिथे घेऊन जावं लागतं ओरिजिनल. आणि त्याच्या प्रत्येकाच्या 2 झेरॉक्स कॉपी, प्रत्येकाच्या 2 प्रती घेऊन जाव्या लागतात. आणि मग तिथे देखील त्याची आपल्या समोरासमोर ओरिजिनल मूळ कागदपत्र आणि आपण जे 2 सेट घेऊन जातो झेरॉक्सचे, ज्या प्रती घेऊन जातो त्याची पडताळणी केली जाते तिथे काउंटरवरती. आणि तिथे पडताळणी केल्यानंतर सर्व डॉक्युमेंट्स ज्या आहेत त्या झेरॉक्सच्या प्रती त्या त्या जमा करून घेतल्या जातात आणि आपल्याला मूळ कागदपत्र परत केली जातात. आणि मग आपल्याला अशी पावती दिली जाते. आणि आपल्याला ही पावती मिळाल्यानंतर जो कोणी व्यक्ती ती जमा करून घेतो कागदपत्र, झेरॉक्स ज्याच्या प्रती जमा करून आणि त्याच्या मूळ कागदपत्र हे आपल्याला परत केली जातात. कुठलंही मूळ कागदपत्र जमा करून घेतलं जात नाही. तर तो जो कोण व्यक्ती असेल तिथे, कारकून जो असेल, तो क्लर्क असेल, तो अशी सही करतो. स्टॅम्प, सिग्नेचर आणि तारीख असते. आणि साधारणतः महिन्याभरामध्ये आपल्याला जात पडताळणी हे मिळून जाते. समजा जात पडताळणी कुठल्या कारणास्तव मंजूर नाही झाली, नामंजूर झाली, रिजेक्ट झाली, तर आपल्याला तसा आपला फोन नंबर तिथे असतो. त्यामुळे आपल्याला SMS येतो. तर ते समजा एखाद्या कागदपत्राची पूर्तता झाली नसेल तर ते तिथले ते समोरच सांगतात की बाबा हे कागदपत्र तुमच्याकडे नाही. आता माझ्या मुलाच्या बाबतीमध्ये असं झालं, मी हे स्वानुभवाने सांगतो. माझ्या मुलाच्या बाबतीमध्ये असं झालं की त्याचा प्रायमरीचा जो प्रवास होता, 1ली ते 4थीचा प्रवास, त्याच्याबद्दल जे कागदपत्र होतं ते त्या क्षणी माझ्याकडे नव्हतं. तर त्यांनी मला सांगितलं, तुम्ही आता सिंधुदुर्गमध्ये आलात मुंबईवरनं प्रवास करून, मग तुम्ही एक काम करा, तुम्ही मुंबईला परत जा आणि ते कागदपत्र आहे ते पोस्टने आम्हाला तुम्ही पाठवा. मग मी मुंबईला परत आलो आणि पोस्टाने ते कागदपत्र त्यांना पाठवलं. पण मी असं म्हणेन की माझ्या बाबतीमध्ये माझी चूक मी त्यांनी थोडक्यात सांभाळून घेतली. पण आपण असं करू नका. आपण ही जी सगळी कागदपत्र आहेत मुलाचा जन्माच्या दाखल्यापासून 1ली ते 4थीचा प्रवास, 5वी ते 10वीचा प्रवास, शाळा सोडल्याचा दाखला, कॉलेज सोडल्याचा दाखला, त्याचा जातीचा दाखला, विद्यार्थ्याच्या वडिलांच्या जातीचा दाखला, विद्यार्थ्याच्या वडिलांची जात पडताळणी, अशी जी काही 10-12 कागदपत्र जी आहेत त्याची जी रिक्वायरमेंट आहे त्याच्या वेबसाईटवरती देखील आपल्याला दिसतं. ती कागदपत्र आपण पूर्ण केल्यानंतरच आपण पुढचा प्रवास करायचा आहे, ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचंय आणि ऑफलाईन ऍप्लिकेशन करायचंय. ऑनलाईन ऍप्लिकेशन हे आपण मोबाईलवरती देखील करू शकता. पण मोबाईलची स्क्रीन लहान असते त्यामुळे तुम्हाला डिटेल्स संपूर्णपणे दिसत नाहीत एकाच वेळेला. त्यामुळे तुम्ही लॅपटॉप वापरला तर फारच चांगलं, लॅपटॉप कॉम्प्युटर वापरलं तर फारच चांगलं. जर तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन सबमिट करताना लॅपटॉप किंवा कम्प्युटरमध्ये काही घरी बसल्या जर काही अडचण येत असेल तर आपण एखाद्या कम्प्युटर सेंटरवरती पण जाऊन ते आपण करू शकता तिथे. कारण तिथे काही काही लोक असतात जे आपल्याला त्या कामामध्ये मदत करू शकतात. हा, त्याची थोडीफार फी ते घेतातच म्हणा. पण आपलं काम ताबडतोब होईल. आणि लॅपटॉप किंवा कम्प्युटरची स्क्रीन मोठी असल्यामुळे आपल्याला सगळे डिटेल्स एकाच वेळेला दिसतील. आणि हे जे काही पावती वगैरे हे जे प्रिंटआउट आहे, जेव्हा आपण ऑनलाईन फी भरतो आणि ही जी पावती निघते ही ऑनलाईन स्वरूपामध्ये पावती निघते. आणि हीच पावती आपल्याला तिथे जाऊन ऑफलाईन स्वरूपामध्ये त्यांना दाखवायची असते. त्याच्यावरती ते स्टॅम्प आणि सिग्नेचर करून देतात. त्यामुळे प्रिंटआउट हा जो भाग असतो तो आपल्याला निश्चितपणे लोकांच्या घरी कम्प्युटर, लॅपटॉप जरी असलं तरी प्रिंटर नसतो. त्यामुळे हे प्रिंटआउट आपण दुकानात जाऊन काढतो. त्यामुळे त्याच ठिकाणी कम्प्युटर सेंटरमध्ये आपल्याला तिथेच आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन केलं आणि तिथेच आपण ही जी पावती आहे त्याची प्रिंटआउट काढली तर उत्तमच होईल. यामध्ये अ, अ, असं काही फार काही असं घाबरण्यासारखं कारण नाहीये की हे एवढी कागदपत्र आपण कुठून जमा करायची. हा, एखादं कागदपत्र जर आपल्याकडे नसेल, आता माझ्या वडिलांच्या बाबतीमध्ये म्हणा की जेव्हा आपण जातीचा दाखला काढतो, जात पडताळणी करतो, तेव्हा त्या विद्यार्थ्यांच्या आजोबांचा
जो 1900 जात खास करून जात पडताळणीसाठी हे विचारलं जातं. 1950 पूर्वीचा एखादा आपल्याला दाखला लागतो. 1950 पूर्वीचा. तर आता माझ्या वडिलांच्या बाबतीमध्ये अ, हा दाखला जो आहे, तर आपण इथे बघू शकता. अ, शाळेत दाखल झाल्याची तारीख. शाळेत दाखल झाल्याची तारीख काय दिसते आपल्याला? 16 एप्रिल 1948. तर अशा प्रकारची कागदपत्र ही अतिशय महत्वाची असतात. ही दुय्यम प्रत आहे, कारण मूळ प्रत जी त्यावेळची 1950 सालातली ती आता नाही आहे. त्यामुळे आपल्याला जर आपल्याकडे असं काही कागदपत्र नसेल 1950 पूर्वीचा एखादं कागदपत्र, तर निश्चितच आपल्या वडिलांच्या शाळेमध्ये जाऊन, साधारण जर ते गावाला शाळेमध्ये शिकत असतील तर तिकडे जाऊन आपल्याला अशा प्रकारची दुय्यम प्रत मिळवता येते. आणि ही दुय्यम प्रत मिळवल्यानंतरच हे एक कागदपत्र जरी नसलं तरी जात पडताळणी होणार नाही. आता हे विविध गटामध्ये SC, ST, NT, DT, OBC हे त्याच्यामध्ये 1950 पूर्वीचा दाखला पाहिजेच, ही सगळ्या जातींना अट आहे. त्याच्याशिवाय जात पडताळणी होणारच नाही. त्यामुळे आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की आपण आपल्या जन्मगावी आपलं घर असेल, आपली शेत जमीन असेल, ही विकू नका. ते घर पडलंय आणि त्याची आपण ग्रामपंचायतीमध्ये कुठल्याही प्रकारचा कर भरत नाहीये, मालमत्ता कर ज्याला म्हणतो मुंबईमध्ये, तसं तिथे पण ग्रामीण ठिकाणी असतं. ते एक करायलाच पाहिजे. कारण त्यासाठी शासनाने ह्या सगळे जे जातीचा दाखला म्हणा किंवा जात पडताळणी म्हणा, हे आपल्या जन्मगावी वर्ग केलेला आहे, जन्मगावी दिलेला आहे. माझा जुना जातीचा दाखला हा मुलुंडमधनं मी काढला होता, पण तो खराब झाला पावसामध्ये, आणि त्याच्यामुळे मला मग पोलिसांमध्ये तक्रार करावी लागली की बाबा माझा जातीचा दाखला खराब झाला, गहाळ झाला, खराब. आणि त्याच्यामुळे मला मग नंतर जो जातीचा दाखला काढला मी, तो मला माझ्या जन्मगावी जाऊन काढावा लागला. असं आहे. त्यामुळे हे जे शासकीय दाखले आहेत, तर ते अतिशय सिरियसली आपण हे काम मनामध्ये घेतलं पाहिजे, की जी काही कागदपत्र लागतात. काही ठिकाणी 7 कागदपत्र, काही ठिकाणी 10 कागदपत्र, काही ठिकाणी 12 कागदपत्र. तर ती कागदपत्र सगळी जमवा अगोदर. भले त्याच्यामध्ये 1 महिना गेला तरी चालेल, पण ती कागदपत्र आपल्याकडे हातामध्ये आल्यानंतर, मूळ कागदपत्र हातामध्ये आल्यानंतरच आपण जर अधिवास प्रमाणपत्र असेल किंवा जातीचा दाखला असेल किंवा जात पडताळणी असेल, तर याचा आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये काम करू शकतो. कुठल्याही एजंटला आपण त्याच्यासाठी पैसे मोजण्याची गरज नाही. थोडंफार आपल्याला एखाद दिवशी त्रास होऊ शकेल. ज्या विद्यार्थ्याचा आपल्याला अधिवास प्रमाणपत्र म्हणजे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, जातीचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट किंवा जात पडताळणी दाखला, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढायचं असेल, तर आजकाल विद्यार्थी 10वी पास झालेले हे आई वडिलांपेक्षाही हुशार असतात कम्प्युटरच्या बाबतीमध्ये, मोबाईलच्या बाबतीमध्ये. त्यामुळे त्यांची मदत घ्यायला काही हरकत नाही. पण काही डॉक्युमेंट्स आपण जे सबमिट करतो तर त्याची आपण कागदावरती नोंद एक ठेवली पाहिजे, बाबा ह्या प्रकारची मी कागदपत्र जोडलेली आहेत आणि ह्या प्रकारच्या कागदपत्रांचं पूर्तता केलेली आहे. त्यामुळे आपला प्रवास हा अतिशय सोपा होऊ शकतो. मग भले तुझं अधिवास प्रमाणपत्र असेल, जातीचा दाखला असेल किंवा जात पडताळणी असेल. आणि शासनाने ह्याच्यावरती काही फी ठेवलेली आहे. पूर्वी हे सगळे जे दाखले होते ते सगळे मोफत मिळत होते, पण आता ह्याच्यामध्ये ₹100, ₹200, ₹300 अशी फी ठेवलेली आहे. तीही देखील मी म्हणेन की एक नॉमिनलच आहे ₹300 पर्यंत. जर आपण एजंटला भेटला किंवा एखाद्या वकिलाला सांगितलं, तो आपल्याला 2,000, 3,000, 5,000, 10,000 असं काहीही सांगेल. ठीक आहे. मला वाटतं एवढी मी जी काही माहिती दिलेली आहे, आपला वेळ तेवढा मर्यादित असल्यामुळे ही माहिती मी जी काही दिलेली आहे, ती मला वाटतं योग्य वेळेमध्ये योग्य ती माहिती दिलेली आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचे अ, मनापासून आभार. धन्यवाद. आपण हा आजचा विषय इथेच थांबवतो आहोत. अजूनही काही आपल्याला माहिती हवी असेल, निश्चितच आपण त्याच्यावरती काम करू आणि आपल्याला ती माहिती देण्याचं काम हो, पुढच्या कार्यक्रमामध्ये, पुढच्या भागामध्ये आपण निश्चितपणे हे काम करू. जय भीम. नमो बुद्धाय.